एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच, परंतु ते मराठी आहेत आणि त्यांनी घेतलेला हा जो ऐतिहासिक निर्णय आहे, आतापर्यंत या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे विश्वास आहे. सगळ्या आता मी सुद्धा मराठी आमदार. काय निर्णय घेतला आहे? निर्णय आता जो घेतलेला आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठ्यांना हा ऐतिहासिक निर्णय होऊ शकतो. याचाच हा ऐतिहासिकच निर्णय आहे. आतापर्यंत आदिवासी मागास वर्गाचा जो अहवाल आतापर्यंत आलेला नव्हता किंवा जे आलेले होते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेले नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी पण आरक्षण दिलेलं होतं, उच्च न्यायालयात ते टिकवलं होतं, पण सुप्रीम मध्ये टिकलं नाही. परंतु आघाडी सरकारच्या काळामध्ये जे आरक्षण दिलं गेलेलं होतं ते आरक्षण कोर्टात सुद्धा टिकू शकले नाही. ते आज जे आरक्षण आपण बोलतोय की जे आरक्षण कोर्टामध्ये सरकारमध्ये जे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार आहे तेच आरक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तोच प्रयत्न चालू आहे सरकारच्या माध्यमातून. या सरकारची भूमिका वेगवेगळी असते. या सरकारमध्ये विरोधक हे दिशाभूल करतायत समाजाची, मराठी समाजाची. हे दिशाभूल करण्याचं काम आहे. विरोधकांचं हेच काम आहे. खऱ्या अर्थाने असं नेतृत्व लाभलेलं आहे आणि मराठी समाजाचा आमदार आहे, मुख्यमंत्री आहे. मराठी समाजाचा मुख्यमंत्री लाभल्यामुळेच हे आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण ऐतिहासिक असणार आहे, टिकणारे आरक्षण असणार आहे. हे वारंवार सांगतायत. 22 डिसेंबरची तारीख दिली होती, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण आलं, परंतु आता 24 डिसेंबर आता 6 दिवस शिल्लक राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या उत्तरावर सुनील प्रभूंचं काय मत आहे हे जाणून घ्या. प्रभू साहेब, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होता तो तुम्हाला अपेक्षित होता का? आणि या मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण म्हणजे वेळ मारून देण्यासारखी होती. कारण मागच्या ज्या गोष्टी ज्या सरकारने ओबीसी समाजासाठी केल्या, मराठा समाजासाठी केल्या, त्याचीच उजळणी त्यांनी केली. आम्हाला असं वाटलं होतं की 24 तारीखला माननीय मुख्यमंत्री आरक्षण देण्याची घोषणा करतील. आज जरांगे पाटीलांना ते भेटले, त्यांचं उपोषण त्यांनी सोडायला लावलं, त्यांना सगळ्या गोष्टीचं आश्वासन दिलं, त्यांना दिलेले शब्द ते पाळतील म्हणून 24 तारीखकडे लोक डोळे लावून होते. आणि आज सभागृहामध्ये केवळ स्वतःची कातडी बचावण्यासाठी मागच्या सगळ्या रेफरन्सचा आधार घेऊन त्यांनी भाषण केलं. त्यांनी जरांगे पाटीलला फसवलं, त्यांनी ओबीसी समाजाला फसवलं आणि मराठा समाजाला देखील ते फसवलेलं आहे. आणि फेब्रुवारीमध्ये ज्या विशेष अधिवेशनाची गोष्ट ते करतायत, फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागली म्हणून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही असंही ते सांगतील. त्यामुळे केवळ मराठी समाजाची फसवणूक आजच्या या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी केली. मला देखील खूप दांडगा अनुभव आहे. तुम्ही देखील या मराठा समाजासाठी खूप काम केलेलं आहे. तुमचं काय मत आहे की कसं दिलं जाऊ शकतं? नाही, कसं दिलं जाऊ शकतं? एक तर केंद्र सरकारला अधिकार आहे, पण त्या बाबतीत राज्य सरकारची माणसं केंद्र सरकारकडे जात नाहीयेत. या ठिकाणी केवळ फसवणूक करायची ओबीसी समाजाची आणि मराठा समाजाची आणि इतर समाजांची, एवढंच काम करतात आणि वेळेकडूपणा चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक समाजामध्ये अशा पद्धतीने आमिष दाखवून त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचे आपापसात, हेच काम हे सरकार करतंय. आता मग पुढे आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या वतीने उद्धवजींनी गेल्या 7.5 वर्षामध्ये सगळ्या शिवसेनेच्या वतीने मराठा आरक्षणामध्ये ज्या ज्या बैठका होत्या किंवा ज्या जे अधिकार होते ते सगळे एकनाथ शिंदे साहेबांना दिले होते. परंतु त्या संदर्भात मात्र आज त्यांनी मात्र जुन्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि ठोस असं आश्वासन दिलं नाही. आणि त्यामुळे या सरकारने मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि हे सरकार आरक्षण देऊ शकणार नाही हे मात्र वस्तुस्थिती मराठा समाजाला समजली आहे. महेंद्र थोरवे त्यांचेच आमदार बाजूला आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का हे आरोप? नाही, बिलकुल नाही आहे. खरं तर आतापर्यंत आपण पाहिलं की मराठा समाजाचे जवळजवळ 58 मोर्चे हे ऐतिहासिक मोर्चे त्यावेळेस निघालेले होते आणि तेव्हापासून मराठा समाजाची असणारी आरक्षणची मागणी ही फार जुनी मागणी आहे. आणि या मागणीनंतर आज खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो काही या वर्षभरामध्ये मराठी समाजासाठी या आरक्षण संदर्भात मागच्या वेळेला पण त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी शपथ घेतली आणि सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईल. आणि त्याच उद्देशाने आज सरकारमध्ये काम करत असताना आज त्यांनी जी घोषणा या ठिकाणी जी केलेली आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठी समाजाला आरक्षण या ठिकाणी. तर म्हणतात की आचारसंहिता लागणार आहे. नाही, आचारसंहिता नाही लागणार आहे. मागासवर्गीय अहवालाचा रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ विशेष अधिवेशन बोलवतील आणि अधिवेशन बोलून त्या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण म्हणतात की खरं तर आपण बघित असाल की हे लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी हे शेवटचं अधिवेशन आहे आणि हे अधिवेशनामध्ये आता यांनी पुरवणी मागण्यासंदर्भात सगळ्या आपल्या मागण्या ज्या होत्या त्या मान्य करून पुरवणी या बजेटमध्ये केलेल्या आहेत. आणि त्यामुळे सरकारला पण माहिती आहे की यापुढे अधिवेशन होणार नाही, आचारसंहिता लागतील. आणि त्यामुळे एकीकडे आपल्या ज्या सरकारची बिलं आहेत, सरकारची दिशाभूल हे
नक्कीच दिशाभूल त्यांनी सगळ्यांचीच केलेली आहे. कारण आता एकनाथ शिंदेने गेले 7.5 वर्ष त्यांना पण माहिती आहेत की सगळे अधिकार मराठा समाजाच्या ज्या बैठक असतील त्या संदर्भात उद्धवजींनी एकनाथ शिंदे साहेबांनाच दिले होते. आणि आज मात्र ते भूमिका मागचेच ह्या प्रकरणाची रिओढतात. आज सुद्धा त्यांनी मराठा मोर्चामध्ये सामनामध्ये जे आलेल्याचा उल्लेख या ठिकाणी केला आणि त्यावेळी ते शिवसेनेचे गटनेते होते. त्यावेळी त्यांनी का भूमिका घेतली नाही? त्यावेळी काय उत्तर आहे याचं काय उत्तर? एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच, परंतु ते मराठी आहेत आणि त्यांनी घेतलेला हा जो ऐतिहासिक निर्णय आहे, आतापर्यंत या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे विश्वास आहे. सगळ्या आता मी सुद्धा मराठी आमदार आहे. काय निर्णय घेतला आहे? काय निर्णय घेतला? काय निर्णय घेतला? निर्णय आता जो घेतलेला आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठ्यांना आरक्षण हा देण्याचं ऐतिहासिक काम निर्णय त्या होऊ ठिकाणी- शकतो. फेब्रुवारी- Yes, yes, हा ऐतिहासिकच निर्णय आहे. आतापर्यंत आदिवासी मागास वर्गाचा जो अहवाल आतापर्यंत आलेला नव्हता किंवा जे आलेले होते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेले नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी पण आरक्षण दिलेलं होतं, उच्च न्यायालयात ते टिकवलं होतं, पण सुप्रीम मध्ये टिकलं नाही. परंतु आघाडी सरकारच्या काळामध्ये जे आरक्षण दिलं गेलेलं होतं ते आरक्षण कोर्टात सुद्धा टिकू शकले नाही. ते आज जे आरक्षण आपण बोलतोय की जे आरक्षण या कोर्टामध्ये सरकारमध्येच टिकेल, जे काही आरक्षण लोकांच्या- कोर्टामध्ये टिकणार आहे तेच आरक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तोच प्रयत्न चालू आहे सरकारच्या नाही माध्यमातून. या सरकारची भूमिका वेगळी असते. विरोधक या हे- सरकारमध्ये विरोधक या हे सरकार- दिशाभूल करतायत समाजाची, नाही, मराठी समाजाची. नाही, नाही, हे हे दिशाभूल दिशाभूल करतायत. करण्याचं काम आहे. मंत्रिमंडळातले फक्त सदस्यच विरोधकांचं करतायत. हेच काम आहे. खऱ्या अर्थाने असं मंत्रिमंडळातले- नेतृत्व लाभलेलं आहे आणि मराठी समाजाचा आमदार आहे, मुख्यमंत्री नाही, आहे. नाही, नाही, मराठी समाजाचा मुख्यमंत्री लाभल्यामुळेच हे आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण ऐतिहासिक असणार आहे, टिकणारं आरक्षण असणार आहे. हे वारंवार सांगतायत. 22 डिसेंबरची तारीख दिली होती, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण दिलं. परंतु आता 24 डिसेंबरला आता 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. या 6 दिवसात काय आरक्षण मिळणार नाही. आतापर्यंत त्याचबरोबर महाराष्ट्रात तुमचे एवढे भुजबळ आणि मुख्यमंत्री होते, अगोदर झालेले मुख्यमंत्री झाले, माझं कोणी हे आरक्षण फडणवीसने दिलेलं दिलं असं म्हणायचं नाही. काय? कोणी आरक्षण दिलेलं नाही. देवेंद्र फडणवीसने दिलं नाही असं म्हणायचं की काय? दिलं पण ते टिकलेलं उच्च न्यायालयात बरोबर टिकलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयात टिकणार ना. टिकलं नाही असं दिलं, आरक्षण दिलं आणि ह्यांचे मुख्यमंत्री आता टिकले आरक्षण देणार यस, आमचे मुख्यमंत्री 100% टिकणारं आरक्षण देणार आहेत आणि हे वेळोवेळी आम्ही सांगत आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते आरक्षण आणि हे देणार आहे. टिकणारं पाहिजे आणि हे टिकणारं आरक्षण देत आहेत. तुमचं मत आहे की जे देवेंद्र फडणवीसांचं जमलं नाही ते एकनाथ शिंदे करणार असं यांचं म्हणणं आहे. नाही असं नाही, देवेंद्र फडणवीसांनी पण प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी पण ते केला आरक्षण मिळालं होता. का? आघाडी सरकारला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी आता शिंदे साहेब जमलं नाही ते एकत्रपणे शिंदे साहेब येऊन आता शिंदे साहेब जे देणार आहेत ते टिकणारं आरक्षण देणार वाक्यात मी आहेत. एक तुम्हाला लक्षात विचारतो. घ्या की आतापर्यंत जे आरक्षण दिली गेली होती ती आरक्षण मराठा समाज हा खऱ्या अर्थाने मागासवर्गीय आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं आणि ते नाकारलं गेलं की मराठा समाज हा मागासवर्गीय नाहीये आणि त्यामुळे नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की मराठी समाज हा मागासवर्गीय आहे ते आपल्याला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध करण्यासाठीच मग हा मागासवर्गीय आपण आता अहवाल तयार होईल. आता आणि हा हे पण अहवाल कोकणातील एक आमदार महिन्यानंतर आहेत. हे पण गेल्यानंतर कोकणातील आमदार खऱ्या आहेत. अर्थाने आता मराठ्यांना एकीकडे टिकणारं आरक्षण एकीकडे मिळणार आहे. रामदास कदम, एकीकडे नारायण राणे म्हणतायत की आम्ही कुणबी आरक्षण घेणार नाही. एकीकडे भुजबळ म्हणतात Valid की मुद्दा आहे, कुणबी- valid मुद्दा एकीकडे भुजबळ म्हणतायत की कुणबींना आरक्षण 68 आरक्षण कुठल्या आधारे दिलेत. म्हणजे ह्यांच्याच पक्षातले असले की ह्यांच्या पक्षासंबंधी असलेले लोक हे अशी भूमिका घेतात एकीकडे बाहेर आणि सभागृहात मात्र वेगळी भूमिका घेतात. त्यामुळे खरं तर ह्यांच्यामध्ये एकवाक्यता नसेल आणि ह्यांच्यामध्ये एकमेकांना जुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि अशांत करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. नाही आम्ही आता आता कोकणातल्या एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही आरक्षण देणार की नाही हे वैभव नायकांना सांगा, हो की नाही, आणि देणार तर कधी देणार? नाही, नक्कीच आम्ही सर्व मराठी समाजाला आरक्षण हे या 2 महिन्यामध्येच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकारच्या माध्यमातून देणार. तुम्हाला वाटतं देतील? त्यांच्याकडे काय अधिकार नाही आहेत. त्यांना दिल्लीला जावं लागेल. परंतु आता 6 दिवसात काय आरक्षण हे होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती महाराजांची शपथ खोटी ठरता कामा नये एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद दोघांनी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.